आणि गाठोडं सोडलं पहिली, आतमध्ये पुरचुंडीच निघाली. दुसरं सोडलं, पुरचुंडीच निघाली. तिसरी गाठ, चौथी, एक 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 त्या 10-12 चिंध्या सुटल्या. आणि एवढेसे पोहे भगवंताने बघितले मात्र आणि आनंद वाटला. कुणी त्याला तांदळाचे पोहे काय जे आहे म्हणतात, पण आपण भाव बघायचा. पौराणिक कथांमध्ये काही गोष्टी वेगवेगळ्या असू शकतात, पण त्या मागचा आपण भाव बघायचा. प्रेम के तंदूर, प्रेम के भूखे, प्रेम के तंदूर, प्रेम के भूखे, प्रेम के भाव से खाने लगे हो. प्रेम के तंदूर, प्रेम के भूखे, प्रेम के भाव से खाने लगे हो. तंदूर के दाने बघितले आणि गोपाल कृष्णांच्या नयनातून अश्रुधारा वाहू लागल्या. ज्याच्याकडे काहीच नाही त्याने हे पोहे आणले. तुम्ही आम्ही आमच्यातलं देतो थोडंसं भगवंताला, परंतु आपल्याकडचं सगळं अर्पण केलंय. घरी भुकेली मुलं आहेत पण सगळं अर्पण केलंय म्हणून गोपाल कृष्णाला आनंद वाटतोय आणि एक 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 मुखामध्ये घालायचा घास. प्रेम के भाव से खाने लगे रे, तंदूर के दाने तीन लोग दैन्य दरिद्र चलाने निकले. एक एक मुट्ठी में एक एक लोक, एक एक मुट्ठी में. आता काय गंमत झाली, 3 मुठ होते. भगवंताने चालू ठेवा, मुखामध्ये घास घातला आणि घातल्यानंतर स्वर्ग सुख प्रदान केलं. स्वर्ग सुख प्रदान केलं. स्वर्ग त्याच्या नावे करून टाकला. एक एक मुट्ठी में एक एक लोक, एक एक मुट्ठी में एक एक लोक, एक एक लोक प्रदान करतायत. आणि बघता बघता रुक्मिणीने ते बघितलं. दुसरा लोक, दुसरा घास खाल्ला पृथ्वी. आता तिसरा घास केला तर त्रिभुवन त्याच्या नावे केलं. तर होईल काय म्हणून थांबवलं. आणि रुक्मिणी माता म्हणते, भगवंता थांबा, देवा थांबा, अहो काय करताय. बरं सांगताना असं कसं सांगायचं, एवढं सगळं त्याला देऊ नका.